पुरुष वेशी स्त्री वेशी असते मी पाहिलेलं आहे, पण पुरुष वेशी असू शकतो. त्या अशा पद्धतीचं हे मंत्री जर असतील आणि हे चालवत असतील, सरकार चालवत असतील. एका महिन्यापूर्वी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली होती. या घटनेनं राज्यात खळबळ उडाली आणि हे प्रकरण आता चांगलंच तापलं असून राजकीय आरोप प्रत्यारोपाला सुरुवात झाल्याचं पाहायला मिळत आहे. या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची देखील मागणी होत असून विरोधकांकडून त्यांच्या कोंडीचा प्रयत्न सुरू आहे. 2 दिवसापूर्वी सर्वपक्षीय नेत्यांकडून राज्यपालांची भेट घेण्यात आली होती. धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा असं निवेदन यावेळी राज्यपालांना देण्यात आलं. दरम्यान या प्रकरणात आपण लक्ष घालू असं आश्वासन देखील राज्यपालांकडून देण्यात आलंय. त्यानंतर आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर यांनी पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांच्यावर हल्लाबोल केलाय. अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यायला पाहिजे होता. आता अजित पवार यांच्याकडून हीच अपेक्षा होती, अजून काय अपेक्षा करणार असं जानकर यांनी म्हटलंय. जे मारेकरी आहेत त्यांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे अशी मागणी देखील यावेळी त्यांनी केली. दरम्यान धनंजय मुंडे यांच्याबाबत बोलताना त्यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलंय. धनंजय मुंडे म्हणजे पुरुष वैश्य असल्याचा गंभीर आरोप उत्तम जानकर यांनी केलाय. धनंजय मुंडेंचा राजीनामा पहिल्याच दिवशी घ्यायला पाहिजे होता असं त्यांनी म्हटलं होतं. आपल्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना पुन्हा एकदा जानकर यांच्याकडून धनंजय मुंडे यांच्यावर हल्लाबोल करण्यात आलाय. तुमच्या पक्षाचे नेते आहेत, मग तुम्ही ताज ओबराय हॉटेलचे CCTV फुटेज का काढत नाहीत? CCTV फुटेज काढा, महाराष्ट्र हादरून जाईल असं जानकर यांनी म्हटलंय. बीड प्रकरणात जिल्ह्यात अराजकता निर्माण झाली आहे. राजकीय वरदहस्त लाभल्याशिवाय गुंड तयार होत नाहीत. राजकीय नेते गुंडांना लोकांमध्ये भीती निर्माण करण्यासाठी पोहोचतात असंही यावेळी जानकर यांनी म्हटलंय. तसंच त्यांनी EVMच्या मुद्द्यावरून देखील जोरदार हल्लाबोल केलाय. त्यामुळे आता राष्ट्रवादी काय भूमिका घेते आणि धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला जातो का आणि पीडित कुटुंबाला अर्थात संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना काय शिक्षा होते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. यावर तुम्हाला काय वाटतंय? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा.